नमस्कार मित्रांनो, मी वसंत साळकर आणि तुम्ही पाहताय मराठी अड्डा यूट्यूब चॅनल। गॅस ग्राहकांसाठी इथे खुश खबर आलेली आहे मित्रांनो। महिलांना आता दिलासा जो आहे तो दिलासा भेटणार आहे, कारण गॅस जो आहे एलपीजी गॅस इथे स्वस्त झालेला आहे आणि हा स्वस्त झालेला गॅस जो आहे मित्रांनो तो 2025 पर्यंत ग्राहकांना दिला जाणार आहे। तुम्ही इथे पाहू शकता, नारी शक्तीला मोदी सरकारचे नमन। जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने गॅस सिलेंडरची किंमत तब्बल 100 रुपयांनी कमी जी आहे ती इथे करण्यात आलेली आहे। भारतातील सर्व कुटुंबांवरील, विशेषतः महिला भगिनींवरील आर्थिक ताण जो आहे तो यामुळे कमी होणार आहे। ग्रामविकास, पंचायत राज व पर्यटन मंत्री महाराष्ट्र राज्य यांनी या संदर्भातील माहिती जी आहे ती इथे ट्विट करून दिलेली आहे। त्यानंतर मित्रांनो, तुम्ही इथे पाहू शकता, पीएम उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना 300 रुपये लक्षित अनुदान जे आहे यापुढेही सुरू ठेवण्यास मंत्रिमंडळाची मंजुरी जी आहे मित्रांनो ती इथे केंद्र मंत्रिमंडळाची मंजुरी देण्यात आलेली आहे। 10.27 कोटी पीएम उज्ज्वला योजना लाभार्थ्यांना थेट त्यांच्या खात्यात आता अनुदान जे आहे मित्रांनो ते अनुदान दिलं जाणार आहे। त्यानंतर तुम्ही ते पुढे पाहू शकता, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाने आर्थिक वर्ष 2024-25 दरम्यान प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना दरवर्षी 12 रिफिलसाठी प्रति 14.2 किलो सिलेंडर मागे 300 रुपये लक्षित अनुदान चालू ठेवण्यास मंजुरी जी आहे मित्रांनो ती इथे दिलेली आहे। 1 मार्च 2024 पर्यंत प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांची संख्या इथे 10.27 कोटीहून अधिक जी आहे ती आपल्याला इथे पाहायला भेटत आहे। 24-25च्या आर्थिक वर्षासाठी एकूण खर्च 12,000 कोटी रुपये जो आहे मित्रांनो तो इथे असणार आहे आणि हे जे अनुदान आहे ते पात्र लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये थेट जमा केले जाणार आहे। ग्रामीण आणि वंचित गरीब कुटुंबांना एलपीजी हे स्वयंपाकाचे स्वच्छ इंधन उपलब्ध करून देण्यासाठी सरकारने मे 2016 मध्ये प्रधानमंत्री उज्ज्वला योजना जी आहे मित्रांनो ती इथे सुरू केली होती। तर मित्रांनो, सरकारने प्रतिवर्षी 12 रिफिलसाठी प्रति 14.2 किलो सिलेंडर मागे 200 रुपयांचे लक्षित अनुदान जे आहे ते मे 2022 मध्ये सुरू केले। या सवलतीमुळे योजनेच्या लाभार्थ्यांद्वारे एलपीजीचा सातत्यपूर्ण वापर सुनिश्चित होण्यास मदत जी आहे ती इथे झालेली आहे आणि ऑक्टोबर 2023 मध्ये सरकारने प्रतिवर्षी 12 रिफिलसाठी प्रति 14.2 किलो सिलेंडर मागे 200 रुपयांचे लक्षित अनुदान वाढवून आता 300 रुपये जे आहे मित्रांनो ते इथे केलेले आहे। 1 फेब्रुवारी 2024 पर्यंत प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांसाठी घरगुती एलपीजी सिलेंडरची प्रभावी किंमत 703 रुपये प्रति 14.2 किलो एलपीजी सिलेंडर इतकी आहे। तर मित्रांनो, अतिशय महत्त्वाचा आणि लाभदायक असा केंद्रीय मंत्रिमंडळाचा हा निर्णय आहे। व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा। व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा। धन्यवाद। पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व माहितीपूर्ण व्हिडिओसोबत।